रामामध्ये रत होण्याची जी मनाची अवस्था, असं मी संतोषरूपी शांती धन मिळवलं. आणि दुसरा अर्थ असा की राम रतन, राम हाच रत्न आहे, ते रत्न मी मिळवलं. बाकी रत्न नाही मिळवली, पण रामाला मी मिळवलं. या जीवनात बाकीची रत्न किती घेतली, अगदी गळ्यात नवरत्नांच्या माळा घातल्या, बोटात 10ही बोटात अंगठ्या घातल्या, छान अगदी सोन्याचे लोहदंड करून घेतले, सोन्याचे काय गळ्यात घालायला साखळदंड, आणि काय काय केलं, मोठ्या गाड्या घेतल्या, एक SUV, आणि काय 5 BHK फ्लॅट घेतले, अजून काय काय घेतलं, भरपूर संपत्ती घेतली, सगळं केलं, तरी मन पूर्ण सुखी होईल का? पूर्ण सुखी होईल? संपत्तीमध्ये सुख आहे का? आपणच प्रश्न विचारायचा, आपल्याच मनाला विचारायचा. हे सगळं करू नये असं नाही, हे सगळं मिळवावंच, पण त्याच्या जोडीला आपलं अंतःकरण रामाजवळ असावं. किती सोपं आहे. गोधन गजधन वाजिधन और रतन धन खान, जब आवे संतोष धन सब धन धूलि समान. सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, बोलो रे भाई सब संतन की जय. धनाचे प्रकार सांगितले ह्याच्यात सुभाषित दोह्यामध्ये महाराजांनी की गोधन, पूर्वीच्या काळी धनाची किंमत कशात मोजली जायची? ज्यांच्याकडे भरपूर गायी ती श्रीमंत माणसं. नंदबाबाच्या तर भागवतात असं वर्णन आहे, त्यांनी 1,00,000 गायी दान दिल्या कृष्ण जन्मानंतर. 11,000 हजार गायी एकेका ब्राह्मणाला दान दिल्या. म्हणजे दान द्यायला जर 1,00,000 गायी असतील तर त्यांच्या गोठ्यात असतील किती गायी, विचार करा. गायींच्या कुरणासाठी, त्यांना चरण्यासाठी अख्खा गोवर्धन पर्वत रिझर्वड होता. त्याच्यावरती कुठलाही बिल्डर आलेला नव्हता, येण्याची शक्यताही नव्हती. तो फक्त गायींसाठी होता, अख्खा पर्वत गायींसाठी होता. म्हणजे किती गायी असतील बघा. गोधन, गजधन, ज्याच्याकडे हत्ती तो श्रीमंत. आता हत्ती फक्त सर्कशीत नाही तर कुठेतरी रस्त्यावर कधीतरी पाहायला मिळतो, मुलं त्याला 5 रुपये देतात, टिंगलटवाळी करतात. पण पूर्वी लोकांकडे हत्ती समृद्धीचं प्रतीक म्हणून असायची. और रतन धन खान, अनेक प्रकारची रत्न ह्या वसुंधरा भूमीच्या गर्भात आहेत, जी या भारतवर्षामध्ये होती. अहो, कोहिनूर हिरा जो भारताचा होता, माहिती की नाही आपल्याला, की काय काय रत्नांच्या किमती आहेत. पण ही सगळी जी रत्न आहेत ना, त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ रत्न जर भारताकडे कुठलं असेल तर आपली भूमी ही संतांची भूमी आहे. एक एक संत म्हणजे एक एक रत्न आहेत भारताच्या मातीत जन्माला आलेले. का? कारण ह्या संतांनी सांगितलं, जब आवे संतोष धन, संतोष कसा मिळवायचा, समाधान कसं मिळवायचं, हे आम्हाला संतांकडून शिकायला मिळतं. सब धन धूली समान. मग मीराबाई म्हणाल्या, मी की नाही एक रामरत्न आपलं केलं. पायोजी मैंने रामरतन धन पायो. भागवतकार म्हणाले, नृदेह माध्यम सुलभम सुदुर्लभम प्लवम सुकल्पम गुरुकर्णधारम. प्लव म्हणजे होडी. ह्या देहाला होडी असं म्हटलेलं आहे, कारण ही होडी भवसागरातून पार करणारा नावाडी कोण आहे? सतकी नाव खेवटिया. केवटिया म्हणजे नावाडी. सतगुरु, या होडीचा नावाडी सद्गुरू आहे. कळलं का? भवसागर तरायो. या सद्गुरूंनी मला ह्या होडीतून पार नेत 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 रामरत्नाची प्राप्ती करून दिली. पायो म्हणजे मिळवलं, प्राप्ती झाली. कशाची प्राप्ती झाली? आनंदाची, रामाची प्राप्ती मला झाली. मीराबाई सांगतात, अशी प्राप्ती झाली की जी कधीही माझ्याकडून कोणी चोरू शकत नाही, कधीही माझ्याकडून हिसकावून घेऊ शकत नाही, कधीही माझं कमी होऊ शकत नाही. चोर बाकीची संपत्ती चोरतील, पण आपलं पुण्य कसं चोरतील? हां, म्हणून बँकेत जर आम्ही रोज एक एक रुपये साठवले, 10 15 हजार रुपये साठवत गेले, एखाद्या दिवशीच कुणाला तरी असा ब्लँक कॉल येतो, कुठला तरी कॉल येतो झोपेत की तुमचा असा असा OTP सांगा, मी बँकेकडनं फोन केलाय, आणि माणसं
अहो मोठी मोठी सुशिक्षित माणसं तो लगेच OTP सांगतात आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते गेले पैसे अकाउंटवरनं. का झालं असं आम्हाला कळलंच नाही म्हणाले. OTP आला आणि आमचे पैसे गेले. चोर लुटे. पण मी मिळवलेलं धन असं आहे म्हणाले, चोर न लुटे. आपण मुखानं घेतलेलं जे राम 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 हे जे नाम आहे आणि ह्या नामाचा जो बॅलन्स आहे तो बँक बॅलन्स कुठला चोर लुटू शकतो सांगा बघू? कोणी नाही लुटू शकत. म्हणून त्या म्हणाल्या खर्चे न छूटे. किती खर्च केलं तरी दिन दिन बढत समायु. दिवसा गणित वाढतच आहे वाढतच आहे वाढतच आहे. माझे जसे जसे श्वास होत आहेत तसं तसं श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम अखंड मुखानं सुरू आहे. त्यामुळे हा माझा बँक बॅलन्स कोणी हिसकावू शकत नाही, कोणी चोरू शकत नाही, त्याच्यामध्ये काही घटच होऊ शकत नाही. म्हणाल्या दिन दिन बढत समायो. इथं मीराबाईंना नामभक्ती नामस्मरण भक्ती सांगायची आहे की बाप हो, या संसारामधून तरुण जाण्यासाठी ना बाकी कुठलंही साधन कलियुगात कामाला येणार नाही, फक्त नामच कामाला येईल. आणि नाम हे साधन असं आहे की नाम घेऊन कुणाचंही अकल्याण झालं नाही. सगळे अहो ह्या संसारातून तरुण गेले. तुकाराम महाराज तर या देहासकट वैकुंठाला विमानात बसून गेले. कशाच्या जोरावर? राम रतन धन पायो. फक्त नाम घेतलं. तुकाराम महाराजांनी जाताना उपदेश केलेला आहे की सुखी संसारी असावे, चित्त परब्रह्मी लावावे, असा त्यांचा शेवटचा अभंग आहे. ते म्हणालेत आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा. म्हणजे मी जसं राम राम हे नाम घेतलं तसं तुम्ही घ्यावं असं सांगून महाराज गेले. हा नामाचा महिमा आहे. नाम सदा बोलावे, नाम सदा बोलावे, भावे गावे जनासी सांगावे. हाची सुबोध गुरूंचा, हाची सुबोध गुरूंचा, हाची सुबोध गुरूंचा. नामा परतेन सत्य मानावे. रामा राम राम हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघोत्तमा राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम. नाम सदा बोलावे. म्हणून एकच घ्यावं आपल्याला बोध कीर्तनातून की अखंड नामस्मरण करावं. सोपा उपाय आहे. काय कठीण आहे? काय कठीण आहे सांगा? नाम घ्यायला कठीण आहे का? खूप मोठी पात्रता लागते का? हां, तो काही PhDचा अभ्यास आहे का? का आणखीन काय बुद्धीला ताण पडतो असं काही आहे का? खूप पाठांतर करायचं आहे, फॉर्म्युले पाठ करायचे असं काही आहे? काही त्रास नाही आहे. जिथे असू तिथं नाम घ्यायचं आहे. किती सोपं आहे. हा संतांनी दिलेला सोपा मार्ग आहे. हातात कुठलंही काम असो मुखानं नाम चालू राहू शकतं की नाही? पोळ्या करत असू श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम. पीठ घेतलं श्रीराम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. होऊ शकतं की नाही? अडचण होते का? नाही. म्हणून राम राम म्हणता म्हणता पोळी गोलची त्रिकोण झाली असं होईल का? मुखानं नाम चालू शकतंय. म्हणून नाम सदा बोलावे. हेच नाम मीराबाईंनी अखंड घेतलं हो. ते सांगतात की मी सतकी नाव खेवटिया सतगुरु. माझ्या सद्गुरूंनी मला वस्तू अमोलिक दी मेरे सद्गुरु, कृपा कर अपनायो. अशी मला कुठली वस्तू दिली सद्गुरूंनी? तर सद्गुरूंनी त्यांचं नामच मला दिलं. सद्गुरूंनी दिलेलं नाम हे असं अमौलिक आहे की ज्याच्यामुळे मी माझा भवसागरही पार करून गेले. मीरा के प्रभू गिरीधर नागर. आणि माझे प्रभू श्री गोपाल कृष्ण गिरीधर नागर यांना मी भेटले ह्या नामाच्या जोरावर. त्यांनी स्वतःचा अनुभव सांगतात. पायो जी मैंने पायो पायो, दोनदा शब्द वापरला एकाच ओळीमध्ये.
बघा, काव्याचा अर्थगर्भ असा आहे की काव्यामध्ये जितके कमीत कमी शब्द असतील ना तितकं काव्य दर्जेदार. पण अनेकदा ह्या नियमाचा अपवाद पत्करून अनेक संतांनी एकच शब्द 2-2, 3-3 वेळा वापरलाय. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. घेई घेई 2दा सांगितलं. यारे यारे अवघे जण महाराजांनी सांगितलं. जसं आता तरी जाय जाय धरी सद्गुरूचे पाय, 2दा वापरला की नाही शब्द. भज भज भव जलधी माझी मनुजा शिवाला, तू भज रे तू भज रे तू भज रे मानवा या रघुवीरा. समर्थांचा अभंग आहे. 2दा 3दा एकच शब्द सांगितला. तसा मीराबाईंनी ह्या पदामध्ये सगळ्यांना पाठ असलेलं पद आहे, सुप्रसिद्ध पद आहे. पायोजी मैने राम रतन धन पायो. त्या आनंदानं सांगतात, मी पायो पायो, मला मिळालं मिळालं असं आनंदानं सांगतात. राम रतन धन कसं मिळालं असं 2दा का सांगतात? तर 3-4 गोष्टी अशा आहेत की ज्यावेळी काव्यात 2दा शब्द वापरले जातात. ज्यावेळी आश्चर्यजनक कुठली गोष्ट असते ना, उद्गारवाचक असतं, आनंद आहे, आश्चर्य आहे, उद्गार आहे, त्यावेळी 2दा शब्द म्हणतात. वा वाह काय सुंदर, वा वाह काय पुरणपोळी सुंदर होती, वाह वाह 2दा म्हटलं आपण. ज्यावेळी तातडी असते की नाही त्यावेळी एक शब्द 2दा म्हणतात. चला चला जाऊया, तातडी आहे, उशीर होईल, गाडी सुटेल, चला चला. एकदाच म्हटलं तर तातडी समोरच्या माणसापर्यंत पोचत नाही, म्हणून 2दा म्हणतात. तसं आग्रह असेल ना तर 2दा शब्द म्हणतात की या या बसा, आग्रह आहे, या या. जसं घ्या घ्या, अजून घ्या थोडा रस, काय अजून घ्या लाडू, घ्या घ्या, आग्रह आहे म्हणून 2दा म्हटला जातो. ज्यावेळी तळमळ असते की नाही तेव्हाही शब्द 2दा म्हणतात. जसं आई म्हणते, बाळा कर कर अभ्यास कर म्हणजे पास होशील, कारण तळमळ आहे. अरे कर रे कर, अभ्यास कर, सांगते की नाही. अरे नको रे बाहेर उशिरापर्यंत राहू, ये घरी, नको रे नको, कर रे कर, यामध्ये तळमळ आहे. आणि वा वा छान छान, शाबास शाबास, यामध्ये काय आहे, आनंद आहे. तसं मीराबाईंना पायोजी मैने पायो राम रतन धन पायो, यामध्ये सांगायचे आनंद झालाय, मला रामरत्नाची प्राप्ती झाली, रामरत्न मी मिळवलं मिळवलं मी मिळवलं असा आनंद त्याला झालेला आहे. आणि जे मी मिळवलं की नाही ते तुम्ही सगळ्यांनी पण मिळवा, म्हणून तो आनंद त्यांनी शब्दबद्ध केला. हा तू भज रे भज रे भज रे, हा समर्थांचा अभंग आहे. ते म्हणतायत, बाबा रे ह्या जन्मात आल्यानंतर तू भजन कर, तू भक्ती कर, तू भक्ती कर. कुणाची? मानवा या रघुवीरा, तू भज रे भज रे भज रे मानवा या रघुवीरा.
श्रवण म्हणाले, रामदास विनंती करी, गुरुकृपा आम्हावरी, तो सबाह्य अभ्यंतरी, अवलोकी चराचरी. आणि बामना तू काय करशील जीवा, तू भजरे 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 मानवा या रघुवीरा. बघा, तत्वज्ञानाच्या दृष्टीनं ज्ञानेश्वरीत आपल्या माऊलींनी काय सांगितलं, मी सर्वांच्या हृदयदेशी, मी अमुका आहे ऐसी, बुद्धिस्फुरे अहर्निशी, ते वस्तुगामी. ऐसा हृदयामध्ये मी रामू, सकल सुखाचा आरामू, का भ्रांतासी कामू विषयावरी. म्हणजे ऐसा हृदयामध्ये मी रामू, म्हणजे राम कुठे आहे, आमच्या हृदयातच आहे. आणि मीराबाई काय सांगतात, राम रतन धन पायो. मग मी बाहेरून वेगळा कसा आपला केला, जो माझाच आहे त्याला मी अजून आपला कसा केला, जो माझाच आहे ना, माझ्याच आत आहे, मग त्याला पायो म्हणजे बाहेरून वेगळा कसा बरं मिळवला. एकदा गंमत झाली, पुण्यामध्ये महिनाभराची कीर्तनं पूर्वी चालायची. अनेक ठिकाणी महिने होते, आताही मोजक्या ठिकाणी असतात. पूर्वी गावोगावी की नाही कीर्तनकार हे महिना महिना करत असे फिरायचे, की ह्या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या गावात. जसा महाराष्ट्राचा नकाशा घेऊन आता ही पश्चिम किनार, इकडची 4-5 गावं ह्या वर्षभरामध्ये केली की तिथे 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 महिने करत 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 पुढच्या गावाला. असं पूर्वी करून तिथल्या देवळांना आधी पत्र पाठवून मग सगळं सामान बरोबर घ्यायचे. आमचे गुरुजीसुद्धा करायचे असं, की त्यांच्याबरोबर छोटा स्टो असायचा, त्या स्टोला लागेल इतकं थोडंसं रॉकेल, मग तिकडे गेल्यावर घ्यायचं, किंवा चूल पेटवायची गेल्यावर थोडासा शिधा, मग गावात आल्यावर त्यांना कोणी शिधा द्यायचे, ते त्यांचा स्वयंपाक करून नदीच्या जवळ राहायचं, कुठे देवळात वगैरे स्नान करायचं, महिनाभर कीर्तन करायचं, पुढच्या गावाला जायचं. असे महिने पूर्वी होते. आता लोक इतके बिझी झाले की आम्हाला मोबाईलचं यूट्यूबमधनं आणि फेसबुकमधनं डोकं काढायला वेळ नाही. कीर्तनाचं महिने काय ऐकता, कीर्तनाचे श्रोते अहो 8-10 दिवस कीर्तनं असतील तरी सुद्धा जागोजागी इतका प्रचार करायला लागतो की पॅम्पलेट्स वगैरे द्यायला लागतात या कीर्तनाला. पण पूर्वी काय व्हायचं, करमणुकीला दुसरं काहीच नाही, माणसं खूप तुडुंब गर्दी कीर्तनाला व्हायची. असे महिना होता एकदा एका बुवांचा, आणि ते बुवा पुण्यात आले आणि त्यांनी बघितलं अलीकडे हल्लीचीच घटना, की त्यांनी बघितलं मंदिराच्या जवळ एका फ्लॅटमध्ये त्यांची सोय केली. घरात माणसं राहतात 4, पण सासूबाईच पहाटे लवकर उठतात, सगळं घर स्वच्छ करतात, बुवांना चहा देतात, नाश्ता देतात, जेवण देतात, परत संध्याकाळी चहा वगैरे देऊन कीर्तनाला जातात, परत आल्यावर रात्री गरम स्वयंपाक वाढतात. 4 दिवस बघितलं. बुवा म्हणाले, काकू तुमची एकटीचीच धावपळ होते नाही सारखी. काकू म्हणाले, असं काही नाही, मला सवय आहे. बुवा म्हणाले, आता जरा पुढच्या पिढीला मदतीला घ्या, त्यांना थोडी कामं सांगा. त्या म्हणाल्या, ह्यांना कुठे वेळ आहे, आमच्या सुनबाई जातात नोकरीला, मुलगा नोकरीला, त्यांना वेळ सुद्धा नाही. कीर्तनाला काय, अहो घरात मी काय कामं करते ही सुद्धा त्यांनी कधी डोळ्यानं पाहिली नाहीत, माझे किती कष्ट असतात ते कसं काय करणार. म्हणून जाऊ दे, त्यांचं जीवन पद्धती बदलल्या आता. बुवा म्हणाले, ते काही नाही काकू, तुम्ही एकट्याच किती कष्ट करता, असं करा तुम्ही 4 दिवस जरा सुट्टी घ्या आणि गोंदवल्याला पंढरपूरला असं देवदर्शन करून या. त्या म्हणाल्या, मग तुम्हाला कोण जेवायला वाढणार बुवा. ते म्हणाले, मी बघतो बरोबर, माझी मी सोय करतो काय ती. त्या म्हणाल्या, पण मग हे घर कसं कोण सांभाळणार, त्याची तुम्ही काळजी करू नका. म्हणाल्या, काकू मी बरोबर तुमचं घर सांभाळतो सगळं, तुम्ही या 4 दिवस जरा सुट्टी घ्या. काकू म्हणाल्या, ठीक आहे. त्यांनी जाताना सुनेला सांगितलं, बाई ग तू 4 दिवस मी नाहीये, रजा घे, काही कर, पण ह्या बुवांना तेवढं जेवायला वाढा. ती म्हणाली, चालेल मी करेन सगळं. आणि ह्या काकू गेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे बुवा उठले. 5 वाजले, 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले, 10 वाजले. अहो चहाचा काय उठायचाच पत्ता नव्हता. आणि मग 10-10:30 वाजल्यानंतर त्या बाई आल्या, सुनबाई, आणि म्हणाल्या, बुवा सॉरी जरा क्षमा करा, आता मी काय करू तुमच्यासाठी, जरा उशीरच झालाय. बुवा म्हणाले, आधी आंघोळ करा, पहिली आंघोळ करा म्हणाले. झाली आंघोळ करताय, मग आता काय करू, आता होईस तर 12 वाजले, आता काय करायचं सांगा बुवा, काय ऑर्डर करायचं तुम्हाला. त्या म्हणाले, ऑर्डर, अहो फोनमधनं नुसतं हॉटेलात सांगितलं की आपल्या घरी जेवण येत आहे, कशाला करा, तुम्हालाही आराम मलाही आराम. म्हणाले,
म्हणाले असलं काही आम्ही खात नाही हो बाई, बाहेरचं घरी काय करणार तर करा. बरं मग तुम्हाला काय पनीर आवडतं का, चीज वगैरे काय, पिझ्झा करायचा का घरी, एखादी भाजी. छे म्हणाले असलंही आम्ही काय खात नाही, साधं सोपं करावं, भात करा, भाकरी करा, तुम्हाला काय येतं ते करा. त्या म्हणाल्या भाकरी वगैरे मी अजून केली नाही, पण भात येतो, भात कोणालाही येतो. ते म्हणाले केलाय का तुम्ही आधी? मी केला नाही पण मला येईल. बरं मग सोपा भात करा. म्हणून त्या बाईंनी भात करायला घेतला. हां म्हणाले कुकरमध्ये नाही लावायचा, पातेल्यात ठेवा. ठीक आहे म्हणाल्या. म्हणून तांदूळ धुतले आणि मोठा गॅस करून ठेवला. भात बराच वेळ झाला आणि मग पाट घेतलं, ताट मांडलं, मीठ वाढलं, पाणी घेतलं आणि बुवा बसले पाटावर आणि म्हणाले बाई आणा, ओ सगुणाबाई तुमचा भात काय तो आणा. म्हणून त्या बाईंनी भाताचं पातेलं आणून ठेवलं आणि झाकण उघडून बघतो तर काय, अहो सगुणाबाई बहुत तुमचा भात बरवान, तळी झाली रक्षा मध्ये गिजगिजावरती हिरवा. बुवा बघायला लागले, हे भाताचं पातेलं आणलंय खरं, काय वेगळाच वास येतोय, काय आहे हे. त्या म्हणाल्या अहो नुसता भात करायला सांगितलं, मी कधी केला नाही, आम्ही कुकर लावतो. मग हे काय झालं याचं? म्हणाले जरा वेगळा झालाय, 3 पद्धतीचा ट्रिपल राईस झालाय. म्हणाले ट्रिपल असा कसा झाला हा? तर म्हणाले तळी झाली रक्षा, झाली सगळी राख रांगोळी हो, खाणार काय आता. म्हणाले संध्येला भस्म म्हणून द्या, ती राख भस्म म्हणून फासता येईल फार तर, मग मध्ये तरी बरं आहे का. तर गिजा उगाळलेलं चंदन असतं की नाही, उगाळलेलं असा गिलगिलीत नुसता, तांदूळ कुठे दिसच ना. आणि वरती तरी जरा शिजलाय का, तर कच्चा हिरवा. अहो भाताचे तांदूळ पांढरे असतात, ते हिरवे कसे झाले. म्हणाले वा 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 सगुणाबाई काय पण म्हणाले तुम्ही भात केलाय, असं बुवा म्हणाले. आणि त्या जरा लाजल्यासारख्या झाल्या. म्हणाले आता काय करू. त्यावर बुवांनी जे सांगितलं ना ते महत्वाचं आहे. ते काय म्हणाले, सगुणाबाई इथे नाही ना कोणी सगुणाबाई, नाही तर मला शेवट विचारायला याल आमचं का नाव घेतलं म्हणून. हां सगुणाबाई अहो असं तुमचं का झालं, हे किचन तुमचंच, हा किचनचा कट्टा तुमचाच, गॅस तुमचा, घर तुमचंच, पण तरी सुद्धा मला सांगा तुम्ही खऱ्या अर्थानं हे घर आपलंसं केलं का. तुमचंच घर पण तुम्ही आपलंसं केलं नाही. तसा हृदयामध्ये मी रामू, तो आमच्याच घरात राहतो, हृदयात राहतो, पण त्याला आम्ही आपलासा केलेला नाही. म्हणून तो वेगळेपणानं नामस्मरणानं आपला झाला की पायोजी मैंने, मग त्याला पायो असं म्हटलंय. राम रतन धन पायो. सासरी गेलेली मुलगी, सासर तिचं होतं, सासू सासरे तिचे, घर तिचा, पती तिचा, सगळं, पण खऱ्या अर्थानं ते घर आपलंसं व्हायला तिला त्याकरता काहीतरी झिजावं लागतं, कष्ट करायला लागतात, काहीतरी त्यांचं मन जिंकून आपले गुण दाखवून त्यांची मर्जी संपादन करायला लागते, तेव्हा ते घर आपलं होतं. तसा हा परब्रह्म परमात्मा खऱ्या अर्थानं आपला पती आहे, जो आपल्या हृदयात राहतो. स्त्री असो पुरुष असो कोणी असो, त्या सगळ्यांचा तो प्रकृतीचा स्वामी तो पुरुष आहे. क्षर पुरुष आणि अक्षर पुरुष गीतेमध्ये तुम्ही वाचलं असेल, त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं पुरुष ज्याला म्हणावं असा परब्रह्म परमात्मा, आणि आपण सगळे प्रकृती म्हणजे गोप, म्हणजे गो म्हणजे इंद्रिय, या इंद्रियांचं पालन करणारे, इंद्रियांच्या जगतात वावरणारे आपण गोप नाही का. मग त्या पतीला आपलंसं केलं पाहिजे, पतिव्रतेसारखं भक्तीमध्ये रत असलं पाहिजे. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, तुकाराम महाराज म्हणाले पतिव्रतेसारखा प्रमाण पाहिजे. आता नवीन पिढीला कीर्तनात सांगावं लागतं पतिव्रता, व्हॉट डज इट मीन, म्हणजे काय. कारण व्रत शब्द कळेल, पण पतीचं व्रत म्हणजे काय हे खरोखर सांगावं लागतं. हे पूर्वीच्या काळी सगळ्यांना समजत होतं, पण प्रतीचं कसं व्रत. आता मार्गशीर्षाचं व्रत आम्हाला माहिती आहे हो की नाही, गुरुवारची पूजा असते, फळं ते करा वगैरे ठेवतात. मी पूर्वी पाहिलं होतं त्याच्यात फक्त करा ठेवायचे, फोटो ठेवायचे. आता अलीकडे 2-4 वर्षात तर त्या नारळाला लावायची नथ मिळते, त्याच्यावरती मुखवटा मिळतो, नारळाची वेणी वेगळी, देवीची वेणी वेगळी.
असं भरपूर काय काय सजावटीचं मिळतं. असो, आपापल्या इच्छेप्रमाणे देव सजवावा, त्याला काही मर्यादा नाही. पण पतिव्रते जैसा प्रमाण कसा, एक दृष्टांत आहे महाभारतामध्ये, तेवढा सांगून आपण पुढे जाऊया बरं का. झालं काय, एक तपस्वी होता, तो तप करण्याकरता नदीकाठी बसला आणि तप करून त्याच्या शरीरामध्ये इतकी ऊर्जा निर्माण झाली, उष्णता निर्माण झाली, त्याला भयंकर क्रोध यायचा. पूर्वी जे तपस्वी होते त्यांना क्रोध यायचा, आता हा क्रोध कोणालाही येतो. जाता येता वाटेत टू व्हीलर आणि रिक्षा धडकल्या तरी सुद्धा क्रोध सगळ्यांच्या डोक्यात भरलेला असतोच. पण तपस्वी जनांना विशेष क्रोध यायचा. तसं तो क्रोधिष्ट होता तपस्वी, आणि तो असा ध्यानस्थ बसला आणि प्रचंड पोटात आग पडली. आज म्हणाले भूक लागली, कित्येक दिवस पोटात अन्न नाही, म्हणून त्यानं नदीत स्नान केलं आणि ठरवलं आज भिक्षा मागायची. म्हणून स्नान केलं आणि भगवंताचं नाम मुखात घेत झोळी खांद्याला लावली आणि नदीवरून चालत जाताना वर एक बगळी बसली होती झाडावर. तिनं त्या बगळीनं आपली विष्ठा त्या तपस्व्याच्या अंगावर टाकली. झाडावरनं बगळीनं काय केलं, विष्ठा टाकली. ह्या तपस्व्याला इतका आला राग की माझ्या पोटात इतकी आग पडली आहे, भूक लागली आहे, मी स्नान करून शुचिरभूत चाललोय भिक्षेला आणि ही तुच्छ बगळी म्हणाले झाडावर बसले, माझ्या अंगावर विष्ठा पडली. म्हणून त्यानं असं जळजळीत नजरेनं त्या झाडावर बसलेल्या पक्षीकडे पाहिलं, पक्षिणीकडे, आणि त्याच्या नजरेची कमाल अशी की क्षणार्धात ती जळून खाक झाली आणि तिची राख झाली, ती खाली पडली. त्याला वाटलं अरे वा, आपल्या नजरेमध्ये काहीतरी सामर्थ्य निर्माण झालेलं आहे असं त्याला वाटलं. म्हणून हा दांड दांड पावलं टाकीत गावात आला, एका घरापुढे उभा राहिला. भवती भिक्षां देही हाक मारली तर त्या घरातली जी स्त्री होती, ते घर एका वैश्याचं होतं, व्यापाऱ्याचं घर होतं. आणि ती जी स्त्री होती की नाही, ती म्हणाली महाराज थोडा वेळ थांबा, मी लगेच आले, माझ्या पतिदेव सुद्धा माझे आत्ताच आले, त्यांना आधी भोजन वाढते आणि तुम्हाला वाढायला येते असं म्हणाली. त्याला आला राग, म्हणजे पतीला माझ्यापेक्षा जास्त किंमत आहे का, मी अतिथी आहे, मी तपस्वी आहे. आणि तिचे पतिराज नुकतेच चावडीवरनं घरी आले होते, हातपाय धुत होते, तिने त्यांचे पाठ मांडला, ताट पाणी घेऊन सगळं भोजन वाढलं, ते बसले का नाही बघितलं आणि सांगितलं कुरा सुरुवात, इतक्यात अतिथीला काहीतरी भिक्षा द्यायला जाते असं सांगण्यामध्ये काही 5-1 मिनटं गेली. इतक्यात ती हातात भिक्षा घेऊन आली सुद्धा, तरी सुद्धा तपस्व्यानं काय केलं, प्रचंड जळजळीत नजरेनं त्या स्त्रीकडे पाहिलं आणि त्याची नजर अशी आग ओकीत होती. आणि ते नजरेनं जळजळीत पाहताना ती स्त्री किंचित सुद्धा घाबरली नाही आणि ती काय म्हणाली, महाराज, अहो महाराज, तुम्ही किती जरी रागानं माझ्याकडे बघितलं की नाही, तुम्ही किती जरी रागानं माझ्याकडे बघितलं ना, तरी सुद्धा जळून पडायला मी काय बगळी नव्हे. काय म्हणाली, मी काय बगळी नव्हे. असं म्हटल्याबरोबर महाराजांचा अहंकार जो रसा तळाला गेला आणि म्हणाले काय, नदीच्या पलीकडे तिकडे झाडावर एक बगळी माझ्या नजरेनं मरून पडली, जळून गेली, हे हिला इथे कसं कळलं, आणि मी नजरेनं हिच्याकडे जळजळीत पाहतोय तर ही कशी नाही मेली, म्हणजे हिच्याकडे काय सामर्थ्य आहे असं त्यांना वाटलं. आणि त्यांनी पाय धरले, म्हणाले आई माझं चुकलं, पण एक सांगा, ते तुम्हाला कसं कळलं की माझ्या नजरेनं ती पक्षिणी मेली. तिनं सांगितलं पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण. ती म्हणाली महाराज, मी काही तुमच्यासारखं घरदार नाही सोडलं, अहो 24-24 तास काही तप नाही केलं का, उपास नाही केले का, काही नाही केलं. मग काय केलं मी की नाही, माझ्या वाट्याला आलेली पतिसेवा चोख केली, सर्व शक्ती पणाला लावून केली आणि मला ही सिद्धी प्राप्त झाली. पण ह्याचं गुपित आहे की नाही हे मी नाही, तुम्हाला दुसरं कोणीतरी सांगेल. म्हणून तिनं आणखीन एका दुसऱ्याकडे त्यांना पाठवलं गुरु उपदेशासाठी, आणि तो पुढचा आणखीन कथाभाग आहे. पण मुद्दा कसा सांगायचा इथे की आपलं कर्म करीत असताना भगवंताचं चिंतन करीत तिने जी काही पतिसेवा केली त्यामुळे काय झालं, सिद्धिम लभते नरहा, सिद्धींची प्राप्ती झाली. आणि हे
हे जे महत्त्व आहे की नाही, हे आपलं कर्तव्याचं महत्त्व आहे, चोख करण्याचं महत्त्व आहे. आणि हे कर्तव्य कायम चोख होईल असं नाही. मग ते चोख होण्यासाठी मुखामध्ये नाम असलं की झालेली चूक सुद्धा नामानं भरून निघते. जे काही कमी उणं राहिलं असेल ना, ते नामानं भरून निघतं. भगवंताला सगळे भोग उपचार अर्पण करीत असताना काही थोडी चूक राहिली ना, आणि नाम घेतलं आणि ते अर्पण केलं की ते पूर्ण होतं. आपल्याला कायम पूर्ण उत्तम करता येईल असं आहे का नाही, पण नाम घेऊन करावं म्हणजे ते उत्तम होतं. आणि हेच नाम अखंड जीवनामध्ये मीराबाईंनी जपलं, जे पूर्वपद्यात संत श्रेष्ठ मीराबाई सांगतात. पायोजी मने राम रतन धन